ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। एडशी अभयारण्यातून बार्शी तालुक्यात दाखल झालेल्या वाघाने भानसळे परिसरात केलेल्या हल्ल्यात भगीरथ शंकर कदम यांचे 2 बैल ठार झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। भगीरथ कदम यांनी बाळासाहेब पाटील यांची शेती बटईने घेतली आहे। त्यांनी रात्री 10 वाजता शेतात 2 बैल व इतर 5 जनावरे बांधली होती। मात्र सकाळी शेतात येऊन पाहिले असता दोन्ही बैल मृत अवस्थेत आढळले। वाघाने एका बैलाचा मानेचा तर दुसऱ्या बैलाचा मागील भाग फाडून ठार केल्याचे दिसून आले। ही घटना गावापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर घडली आहे। गेल्या काही दिवसांपासून वाघाचा बार्शी तालुक्यात वावर वाढला असून यापूर्वीही वडगाव शिवारात एक गाभण गायीवर हल्ला करून तिला ठार केले होते। त्यानंतर काही दिवस वाघ अभयारण्यात होता। मात्र मंगळवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी पुन्हा भानसळे शिवारात दाखल झाला आणि बैलावर हल्ला केला। वाघाला पकडण्यासाठी बावधन रॅपिड रेस्क्यू पथक, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी केली। तसेच बुलई तलाव, चंबू रस्ता, डोंगराळ भाग व भानसळे परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली। अनेक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत। मात्र अत्यंत चपळ आणि हुशार वाघ वेळोवेळी वन विभागाला हुलकावणी देत आहे। वन विभागाने स्थानिक शेतकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। दरम्यान सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। ग्रामस्थांनी रात्री एकटे बाहेर पडू नये आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत। शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई लवकरात लवकर देण्यात येईल। तसेच वाघाला लवकरच जेरबंद करण्यात यश मिळेल अशी माहिती अजित शिंदे, अपर उपवनसंरक्षक यांनी दिली। भानसळे परिसरात वाघाने बैलावर केलेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे लागत असल्याने विद्युत वितरण कंपनीने शेतीसाठीचा वीज पुरवठा दिवसा देण्याची मागणी करण्यात येत आहे। या मागणीबाबत वन विभाग ही पाठपुरावा करणार आहे, असे भानसळे येथील सरपंच धनंजय हिरे यांनी सांगितले।